आज मी आपणाला 7 विचित्र अशा संदेशकाविषयी सांगणार आहे. 7 स्ट्रेंज प्रीचर्स. 7 वेगळ्या प्रकारचे, वेगळेच विचित्र असे संदेशक किंवा संदेश याविषयी आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी मत्तई कृषीवर्तमान याचा 3रा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश या ठिकाणी या पहिल्या 5 ते 6 वचनामध्ये आपणास पाहावयास मिळतं. योहानाकडे जर पाहिलं तर तो गरीब असा होता आणि आम्ही पाहतो की देवाने त्याला त्याच्या सेवेसाठी पाचारण केलं होतं, म्हणून तो या ठिकाणी देवाचा संदेश देत होता. यहुदियाच्या रानात येऊन त्याने अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि पुढे आम्ही पाहतो की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी हा जो संदेशक जो आहे योहान, हा विचित्र असा संदेशक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण की आम्ही पाहतो की पहिली गोष्ट, त्याचा जो संदेश आहे तो संदेश जे त्या ठिकाणी यहुदी लोक होते, जे देवापासून दूर असे गेलेले होते, जे यहोवाला सोडून यात काही धार्मिक विधी आहेत, मनुष्याने तयार केलेले जे नियम आहेत, त्यांच्या गुलामगिरीत समाधान मानणाऱ्या यहुदी समाजाला या ठिकाणी पश्चातापाची गरज होती. त्याविषयी या ठिकाणी हा बाप्तिस्मा करणारा योहान त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आम्ही पाहतो की त्याचा हा संदेश कदाचित त्यांना विचित्र असा वाटू लागला असेल, वेगळाच असा संदेश त्यांच्या कानावर पडला. या योहाना, बाप्तिस्मा करणारा योहान याच्याकडे पाहत असताना त्याचं जे व्यासपीठ होतं ते व्यासपीठ आमच्यासारखं काही नव्हतं. तर आम्ही पाहतो की तो रानात येऊन आणि त्याचप्रमाणे अरण्यात घोषणा करतो. त्याचं व्यासपीठ जणू काय रानात, शेतात जाणे, अरण्यात आणे आणि प्रभूच्या विषयी सांगणे आणि पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे, परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा, असं या ठिकाणी सांगत आहे. आणि त्याच्याविषयी पाहत असताना त्याचे कपडे देखील विचित्र असे होते. आम्ही पाहतो की 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्याचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा हा पोशाख झाला. आणि त्याचा आहार काय होता बरं? तोळ व रानमध आता. हे त्याच्याकडे पाहत असताना या संदेशकाचं हे जे काही कपडे, राहणं खाणं, हे देखील विचित्र असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. परंतु आम्ही पाहतो की या विचित्र अशा संदेशकाच्या द्वारे देखील आम्ही पाहतो की देव काम करून घेतो, देव कार्य करून घेतो. त्या ठिकाणी पुढे काय झालं? तेव्हा यरुशलेम व सर्व 5व्या वचनामध्ये यहुदिया या यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. या ठिकाणी मी पाहतो की लोकांनी, जरी हा संदेशक विचित्र होता, संदेशक विचित्र असा दिसणारा होता, ठिकाण त्याचं व्यासपीठ विचित्र होतं, कपडे विचित्र होते, तरी देखील देवाचं कार्य या ठिकाणी झालेलं मी पाहतो. तो म्हणतो पश्चाताप करा, आपल्या पापांचा पश्चाताप करा. त्याप्रमाणे कित्येक जण त्याच्याकडे आले आणि पश्चाताप त्या ठिकाणी झाला आणि बाप्तिस्मा झाला. आज आपण 7 गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे नोहाच्या संदर्भात आपण पाहत असताना नोहाला परमेश्वराने सांगितलं, उत्पत्ती याचा 8वा अध्याय, या ठिकाणी आपल्याला माहित आहे मानवाची दुष्टाई वाढली आणि मानवाची दुष्टाई वाढल्यावर देवाला असं वाटलं की आता मानव माझ्या विरुद्ध गेलेला आहे. परंतु एक कुटुंब म्हणजे नोहाचं कुटुंब, याच्यावर परमेश्वराची कृपा दृष्टी झाली. कारण की आम्ही पाहतो की नोहा हा देवाबरोबर चालला. मग त्यांनी त्याला सांगितलं की मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो, पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट करतो,
तरी तुझशी मी आपला करार स्थापित करीतो, तुझशी मी आपला करार स्थापित करीतो. आणि ज्याप्रमाणे परमेश्वराने नोहाला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे सर्व काही त्यानं त्या पद्धतीने बनवलं, सर्व काही त्याचं आज्ञापालन केलं. आणि 22व्या वचनामध्ये 8:6-22 मध्ये आम्ही पाहतो की नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. मग जलप्रलय झाला, पाऊस पडला, तारू त्याचं वरती आलं, सर्व मानव नष्ट झाला. आणि 40 दिवस झाल्यानंतर आम्ही पाहतो की पाणी ओसरण्यासाठी या ठिकाणी 8वा अध्याय आणि 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे, सायंकाळी ते कबूतर त्याच्याकडे आले. तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच फुटलेले पान आहे असे त्याला दिसले. नोहा त्यावरून समजला, म्हणजे या ठिकाणी कबुतराच्या द्वारे संदेश प्राप्त झाला. नोहा त्याच्याद्वारे समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. पहिल्या 7 दिवसाच्या आधी कबूतर गेला, परंतु तो परत आला, काही घेऊन आला नाही. पण 7 दिवसानंतर जेव्हा कबुतराला सोडण्यात आलं त्यावेळी त्याने आपल्या चोचीत जैतून झाडाचे फुटलेले पान घेऊन आलेला मी पाहतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की हे नोहाने पाठवलेलं जे कबूतर आहे त्याच्याद्वारे आपणाला या ठिकाणी हा संदेश प्राप्त होतो की देवाचा विश्वासूपणा किती आहे. गॉड्स फेथफुलनेस, फेथफुलनेस ऑफ गॉड. देवाचा विश्वासूपणाचा संदेश या कबुतराच्या द्वारे नोहाला प्राप्त झाला. का बरं? कारण की या ठिकाणी परमेश्वरानं म्हटलेलं आहे की मी तुझ्याशी करार स्थापीन. आणि ज्या पद्धतीनं परमेश्वराने त्याला सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्याने आज्ञापालन केलं आणि ते परिपूर्ण झालेलं आहे. या कबुतराने नोहाला संदेश दिलेला आहे, तो म्हणजे आपला देव विश्वासू आहे. देव आपला विश्वासू आहे. दुसरी गोष्ट आपण पाहूया, दुसरा विचित्र असा संदेश. गणना याचं पुस्तक, याचा 22वा अध्याय. गणना याचं पुस्तक याच्या 22व्या अध्यायामध्ये बालाक हा शिपोराचा मुलगा होता आणि तो मोवाबाचा राजा होता. आणि तो या ठिकाणी पौराचा मुलगा बलाम याला या ठिकाणी बोलवतो. कशासाठी बरं? माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे, कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहे. मग या ठिकाणी आम्ही पाहतो की मला ठाऊक आहे की हे राजाला असं वाटत होतं की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप मिळतो. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की हा बालाक जो आहे, हा बालामाला या ठिकाणी पाचारण करत आहे. म्हणून तू शाप देण्यासाठी ये, चल. मग आम्ही पाहतो की देवाचा दूत 22वा अध्याय 21व्या वचनापासून जर आपण पुढे पाहिलं तर देवाचा दूत आणि बलामाची गाढवी याविषयी आम्ही पाहतो. बलामाच्या गाढवीने या ठिकाणी संदेश दिलेला आहे. आणि तो संदेश जर आपण पाहत असताना त्या ठिकाणी काय झालं बरं? बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाडीवर कोगे घालून मोवाबी सरदाराबरोबर गेला. पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला अडवा आला. तेव्हा आम्हाला माहित आहे द्राक्षमळाच्या मधील बोळात तो परमेश्वराचा दूत उभा राहिला. बोळाच्या दोन्ही बाजूस कुंपणाच्या भिंती होत्या आणि परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी भिंतीला अशी लटकली की बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला, म्हणून त्याने तिला पुन्हा मारिले. 28व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली आणि ती बलामाला म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून मला तू 3दा मारले आहेस? माझं आयुष्यभर मी तुझी सेवाच केलेली आहे ना. या ठिकाणी गाढवीचा संदेश आहे. हा जो संदेश बलामाच्या गाढवीच्या द्वारे आलेला आहे तो तिरस्काराचा संदेश आहे. इट इज अ मेसेज ऑफ रेब्यूक. तिरस्काराचा संदेश आहे. बलामा, जे काही तू करत आहेस ते परमेश्वराला योग्य नाही. म्हणून या ठिकाणी देवदूताने पाठवून त्या गाढवीच्या द्वारे बलामाला
तिरस्काराचा संदेश दिलेला आम्ही पाहतो. हा विचित्र असा संदेश आपणाला या गाढवीच्या द्वारे दिसून येतो. तिसरा संदेश आपण विचित्र असा पाहू. पहिले राजे याचा 17वा अध्याय. दुष्काळाविषयी एलियाला भविष्य प्राप्त झाले. दुष्काळाविषयी एलियाला भविष्य प्राप्त झाले आणि त्या मिश्की येथे गिलाद येथे उपरी म्हणून राहणारा एक होता, तो म्हणजे एलिया. आणि त्या भागामध्ये दुष्काळ पडल्यामुळे 6व्या वचनामध्ये आपण पाहतो, पहिले राजे 17वा अध्याय 6व्या वचने, कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पिई. या ठिकाणी एलिया आणि हा जो कावळा आहे, त्या कावळ्याच्या द्वारे संदेश जो प्राप्त झालेला आहे तो अन्न पुरवठाचा संदेश आहे. परमेश्वर आमचा पुरवठा करणारा आहे. जर आपण रोम करासपत्र याचा 8वा अध्याय 28वं वचन वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्यांच्या संकल्पाप्रमाणे बोलाविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतो. हा संदेश कल्याणाचा आहे. हा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तो पुरवठा करणारा संदेश या ठिकाणी आपण या कावळ्याच्या द्वारे पाहतो. लूक वर्तमान 4थ्या गोष्टीकडे आपण जाऊया. लूक वर्तमान याचा 16वा अध्याय. लूक वर्तमान याचा 16वा अध्याय 19 वचनाचा जर पुढे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजार आहे. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार आहे. हा जो श्रीमंत मनुष्य होता तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, दररोज थाटामाटाने खाली खुशाली तो करीस असे, आणि त्याच्या दरवाजावर जवळ फोडानी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. 21 वचन विशेष, त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर तो आपले पोट भरे. आणि आम्ही पाहतो की पुढे असं लिहिलेलं आहे, शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत होते. कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत होते. ही जी कुत्री आहेत, ही कुत्री देखील एक प्रकारचा संदेश देत आहे. हा जो संदेश आहे हा दयेचा आणि करुणेचा संदेश या ठिकाणी आपल्याला दिसतो. इट इज अ मेसेज ऑफ कंपॅशन. कुत्री येऊन त्याच्या जखमेला चाटत आहे. हा आपणाला करुणेचा आणि दयेचा संदेश या ठिकाणी आपणाला या कुत्रींच्या द्वारे दिलेला आपल्याला पाहतो. पुढे आपण जाऊया. लूक वर्तमान याचा 22वा अध्याय. ही घटना आपल्याला माहित आहे. या ठिकाणी पेत्र येशूला नाकार. आपल्याला माहित आहे की 3 वेळा पेत्राने येशूचा नाकार केला. त्याला पहिल्या विचारण्यात आलं की तो म्हणाला की दासीने त्याला विस्तवाच्या उजेड्यात बसलेल्या पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटली, हाही त्याच्याबरोबर होता. पण ते नाकारून तो बोलला, बाई मी त्याला ओळखीत नाही. मग काही वेळाने दुसऱ्या एका गृहस्थाने त्यानं, तूही त्याच्यातला आहेस. पेत्राने म्हणाला, गृहस्था मी नाही. 7व्या वचनामध्ये म्हणा 59 आणि 60 यामध्ये आपण पाहतो की सुमारे 1 तास झाल्यावर आणखी एक जण खात्रीपूर्वक म्हणू लागला, खरोखर हाही त्याच्याबरोबर होता. हा ही गालिलीच आहे. पेत्र म्हणाला, गृहस्था तू काय बोलतोस हे मला समजत नाही. असे बोलत असताना इतक्यात काय झालं बरं, कोंबडा हरवला. या ठिकाणी कोंबड्याचा द्वारे संदेश आहे. कोंबडा हरवला. मग तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा हरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. आणि ते त्याला आठवल्यावर मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडू लागला. मोठ्या दुःखाने तो रडला. हा जो कोंबड्याच्या द्वारे जो संदेश आहे हा पश्चातापाचा संदेश या ठिकाणी आपल्याला पाहतो. पेत्राला या ठिकाणी जेव्हा कोंबडा हरवला त्यावेळेस पेत्राला पश्चाताप झाला.
पेत्राला पश्चाताप. पुढे आपण जाऊया. 6वी गोष्ट आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय. या ठिकाणी आम्ही पाहतो की हेरोद यांनी छळ केलेला आहे. त्या राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. पहिल्या वचनामध्ये 12:1. आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जीवे देखील मारिले. तरवारीने जीवे देखील मारिलेला आम्ही पाहतो. पेत्रालाही तुरुंगात टाकण्यात आले आणि त्याच्यावर पहारा होता. आणि परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती वगैरे. परंतु आपण पुढे पाहतो हेरोदाचा मृत्यू याविषयी पाहत असताना हेरोद 20व्या वचनामध्ये हेरोद शोरकरावर रागावला होता म्हणून ती एकमताने त्याच्याकडे आले व राजाच्या रंगमहलावरील अधिकारी फलस्त ह्याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली. कारण त्या राजाच्या देशावर त्या देशाचे पोषण होत असे म्हणून. मग नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. 22वा वचन. तेव्हा लोक गजर करून बोलले की देववाणी आहे मनुष्यवाणी नव्हे. ही देववाणी आहे मनुष्यवाणी नव्हे. या ठिकाणी आपण पाहतो त्याने देवाला गौरव दिले नाही. त्याने देवाला गौरव दिले नाही म्हणून तक्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. हे जे किडे आहेत हे काय बरं आपल्याला संदेश देतात? हा न्यायाचा संदेश. दे गिव्ह मेसेज ऑफ जजमेंट. न्याय हा नक्की आहे. देवाचा न्याय नक्की आहे. आणि हेरोदाने जे काही केलं या ठिकाणी त्यांनी मनुष्याला गौरव दिलेला, देवाला गौरव दिला. याचा न्याय तत्क्षणी किडे पडून तो मरण पावला. 7वी गोष्ट आपण पाहूया. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 10वा अध्याय. याच्यामध्ये आम्ही पाहतो की बलवान असा दूत व लहानसे पुस्तक याविषयी लिहिलेलं आहे. 4, 5, 6 वचन जर आपण पाहिलं तर त्या 7 मेघ गर्जनांची शब्द काढले तेव्हा मी लिहिणारा होतो. इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली 7 मेघ गर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ती लिहू नको. मग ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर गेला आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्याने आकाश व त्यात जे काही आहे ते, पृथ्वी व त्याच्यावर जे काही आहे ते आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले त्यांची शपथ वाहून म्हटले आणखी अवकाश लागणार नाही. आणखी अवकाश लागणार नाही. हा जो संदेश आहे हा अत्यंत तात्काळाचा संदेश आहे. इट इज द मेसेज ऑफ एक्स्ट्रीम इमर्जन्सी. आणखी विलंब नाही. आणखी विलंब नाही. बंधू आणि भगिनींनो, आज आपण या जगामध्ये जीवन जगत असताना देखील आजच तारणाचा दिवस आहे. सुदिन आहे. आजच हा तारणाचा दिवस आहे. विश्वासाला विलंब आपण लावू नये. विलंब नाही. अत्यंत तात्काळीचा संदेश या ठिकाणी हा देवदूतांनी दिलेला आम्ही पाहतो. विलंब नाही, तात्काळाचा संदेश. आज आपण पाहिलेलो आहोत 7 हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे संदेश आहेत वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे त्यांनी हा संदेश दिलेला आहे. आपण पाहिलो योहान हा तर देवाने निवडलेला संदेशक होता. प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवा करण्याआधी तो जो येणारा आहे याच्याविषयी सांगत होता आणि त्याने म्हटलं की पश्चाताप करा. त्याप्रमाणे आम्ही पाहतो की पुष्कळ लोकांनी त्याचा पश्चाताप करून पापांची आपली कबुली करून बाप्तिस्मा घेतलेला आम्ही पाहतो. हा
योहान देखील विचित्र असा होता. त्याचा संदेश, त्याचं व्यासपीठ आणि त्याचे कपडे, त्याचे राहणीमान, त्याचा आहार विचित्र असं होतं. तसंच आम्ही 7 उदाहरण पवित्र शास्त्रातून पाहिली. नोहाचं कबूतर हे आम्ही पाहतो की देवाचा विश्वासूपणाचा संदेश देणार या ठिकाणी कबूतर आम्ही पाहतो. बलामाची गाढवी जी आहे ती तिरस्काराचा संदेश देतील आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. एलियाचा जो कावळा आहे, एलियाने जो कावळा ज्याने अन्न पुरवठा केला, तो पुरवठ्याचा कल्याणाचा संदेश देणारा असा आहे. आणि आम्ही पाहतो की श्रीमंत माणूस आणि तो दरिद्री लाजार या संदर्भात जी कुत्री होती, त्या कुत्र्याने दयेचा संदेश, करुणाचा संदेश या ठिकाणी दिलेला आम्ही पाहतो. पेत्राचा कोंबडा या ठिकाणी पश्चातापाचा तो संदेश देत आहे. आणि हेरोदा आणि किडे पडून तो मेला, हा किड्यांचा संदेश न्यायाचा संदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवटी आपण पाहिलो प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 10वा अध्याय, त्याच्यामध्ये ज्या देवदूत बलवान दूतांनी या ठिकाणी जो संदेश दिलेला आहे त्यांनी म्हटलेला आहे आणखी विलंब नाही, अत्यंत तात्काळाचा संदेश दिलेला आहे.